तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दगडखणीमध्ये. दगडखणी म्हणजे काय, तर मित्रांनो जसं माणसाला नाव असतात ना, तसंच शेताला पण नाव असतात. तर आपल्या या शेताचं नाव आहे मित्रांनो दगडखणी. तर मित्रांनो, आमच्या या शेताला दगडखणी असं नाव का पडलं असावं, हे तुम्हाला मी आज सांगणार नाही, तर प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या या शेताला दगडखणी नाव का पडलं हे तुमच्या डोळ्यानं बघा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की आपल्या शेताला दगडखणी नाव का पडलं. तर मित्रांनो, आपल्या शेजारीच असणारा ही एक शेत आहे आणि ह्या शेतामध्ये ज्यावेळेस त्या माणसानं विहीर घेण्यासाठी उकरलं त्यावेळेस ही पाहू शकता मित्रांनो, इथं काय निघालेलं आहे. नॉर्मली पाषाण निघतो, मुरुम निघतो. इथं मुरुमासहितच मित्रांनो असे दगड बघू शकता. सगळ्या दगडांचा आकार कसा गोल गोल आहे मित्रांनो. आणि हे दगड फुटत पण नाहीत मित्रांनो. प्युअर पाषाणाचे गोल दगड या ठिकाणी निघतात. त्याच्यामुळंच याला दगडखणी असं नाव दिलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता, इकडे हे बघू शकता. तर याच्यामुळंच मित्रांनो आपल्या शेताला दगडखणी असं नाव पडलेलं आहे मित्रांनो. बघू शकता. आणि दगड लहान पण नाहीत मित्रांनो, खूप मोठे मोठे दगड आहेत, हे बघू शकता. तर मित्रांनो, याच्यामुळंच आमच्या शेताचं नाव दगडखणी असं पडलेलं आहे कल्ल्या. बघू शकता माझ्या पाठीमागं. सहज तुम्हाला दाखवण्याची इच्छा झाली म्हणून तुम्हाला दाखवतोय. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून सांगायला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याही शेताचं नाव काय प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरचे जे कोणी असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.